बहुत जन्मांती जन्मना शिगरा तेव्हा तू सोयरा करी आता जर त्या भगवंताला जर सोयरा करायचा असला आपल्याला तर काय पाहिजे निष्ठा पाहिजे तुम्हाला निष्ठेशिवाय कोणतंच तुम्हाला समर्पण करता येत नाही तुमची जर निष्ठा नसली तर तुम्ही धानोऱ्यावर इथे येतच नव्हत्या कसं आहे तुम्ही उगाच बोलून काही बोलून जर जातो म्हणल्या अजिबातच तुम्हाला जाऊ देईन परमान तर तुम्हाला द्यायच लागल पण त्या परमानाला बसायसारखं तुम्हाला उदाहरण द्यायला लागेल काय तुम्हाला हे चार माणसं ऐकणारे हाता म्हणाने काही देणं येडे हातावर आले काय तुम्हाला मला माहित आहे तुम्ही ते ईसा उचलता ते पहिलंच जो भाऊ वाटणी करतो त्याला माहित राहते कोण कोणता ईसा उचलते ते उगा मोठा भाऊ म्हणाल का येडा राहते का तुम्ही ईसा उचलताना उचलल्या ईसा उचलल्याने काय आहे ना त्याच्यामध्ये मेहनत बी तेवढीच करायला लागते दोन्ही ईसा बरोबर राहतात पण तुम्हाला मेहनत जर करायला झाला तर त्याच्यामध्ये पलटी मारायला लागते नांगर धरायला लागते रुटर मारायला लागते काय काय करायला लागते ते तुम्ही अगोदर बघून घ्या जर भानगड झाली तर पुराव्यासहित सिद्ध करायला लागते तर ते भानगड कोर्टामध्ये टिकते जर पुरावे नाही गेला तर काहीच टिकणार जर आपल्याला त्या पांडुरंग परमात्म्याला जर त्यांच्या पायावर लीन व्हायला झालं त्यांच्या चरणावर जर लीन व्हायला झालं तर जोपर्यंत माणसाला निष्ठा जाणवत नाही तोपर्यंत माणूस 1 महिन्याच्या वारीला जाऊ शकत नाही तुम्ही सुद्धा निष्ठा आहे तेव्हाच त्या निरंजन स्वामी तिकडे चल्या निष्ठा आहे म्हणूनच निष्ठा जर नाही गेलं निष्ठा झाल्याच्या नंतर तुम्हाला समर्पण करायला लागते तुम्ही हे अगोदर लक्षात घ्या तुम्हाला जर वावरामध्ये उत्पन्न काढायचं झालं पेरणी झाल्याच्या नंतर रासणी करा अगोदर रासणी करून पुन्हा पेरू नका तुम्ही लहान भाऊ तुम्हाला सांगू लागलो मी व्यवहार कसं करा व्यवहार कसं केल्यानं काय होते हे फार महत्वाचे आहे तुमचं मला एकही प्रमाण तुम्हीच आता सगळे ऐकणारे जसं चातक पक्षाचा पण गणामध्ये तुम्हाला पक्षी राहते त्याप्रमाणे तुम्ही श्रोते मंडळी चातक आहात तुम्ही ऐकल्या आपल्याला प्रमाण आलेलं नाही तुम्हाला जर माझ्या संग युद्ध करायचं असलं भांडण करायचं असेल तर प्रमाण देऊन बोला तुम्ही मला दुसऱ्या पाऱ्यामध्ये प्रमाण आले यायच लागल आता कानाला कसं महाग आणायचं ते मी आणतो माझ्या लई लोक येडे होऊन गेले हो प्रेम
देवळात आणतो, मथुरेत आणतो, कसं कसं करतो ते बी बघा तुम्ही. कानाला कसं राधे महाग या लावतो तुम्ही ते बी बघा. महाराज काय म्हणतात, जर ही आत्मा जर आपल्याला पुढी मधून जर ही आत्मा जर आपल्याला भगवंताच्या चरणावर लीन करायचं असलं तर आपल्याला निष्ठा फार महत्वाची आहे. निष्ठेशिवाय आपण काही समर्पण करत नाही. समर्पण म्हणजे काय? अर्पण. अर्पण आपण कधी करू शकतो, जर तुमच्या अंगामध्ये निष्ठा जर शिरली, भाव जर शिरला, तर आपण त्या भगवंताला अर्पण करू शकतो. जर तुम्ही त्या भगवंताला जर भाव जर तुम्ही निष्ठा जर ठेवून गेल्या तर तुम्हाला सर्पण अर्पण कधीच करता येत नाही. हे माझं ठाम मत आहे. म्हणून महाराज काय म्हणतात, बस मिलियन एवढं आणि फुल भरा म्हणजे काय भरून टाकत. हॅलो, किती गोड हरिना, किती गोड हरिना, मजा लुटूया हो. किती गोड हरिना, मजा लुटूया हो. इथे आहे तुला जर त्या भगवंताला जर आपल्याला गाठवायचं असलं
तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला जर अजून सुधारायचं असेल तर सुधरून घ्या. निष्ठा म्हणजे भाव. मग त्या ज्या वेळेस गजेंद्राला मगरीनं पाणी पित असताना गज नावाचा हत्ती एका तलावामध्ये गेला असताना त्या मगरीनं त्या गजाचा पाय पकडला. पाय पकडल्याच्या नंतर त्यानं त्या भगवंताचा धावा केला. तर तो भगवंत त्याच्या एका क्षणाला धाव रे धाव सख्या म्हणण्याबरोबर तो भगवंत त्या तलावापर्यंत त्या गजेंद्राची सुटका करण्यासाठी तो भगवंत त्या गजापर्यंत गज नावाच्या हत्तीपर्यंत धावत आला. कशासाठी आला? त्या गजाचा त्या भगवंतावर भाव होता, निष्ठा होती, म्हणून त्यांची सुटका केली. अन्यथा जर आपला निष्ठा नसली, आपला भाव जर नसला तर अन्यथा आपल्याला कोणीच माफ करू शकत नाही. हॅलो, कृपाळू हा दीन दयाळू, कृपाळू हा दीन दयाळू, त्याला गाठूया हो. कृपाळू हा दीन दयाळू, त्याला गाठूया हो. इथे आहे वनात कधी बसली, वनात कोण बसलंय, कशामुळे बसलंय, तर तुम्हाला सांगतो मी, ज्या वेळेस श्रीरामावर शबरी मातेचं प्रेम होतं त्यावेळेस शबरी माता त्या श्रीरामाची वाट बघत बघत तुम्हाला सांगतो मी त्या वनामध्ये एका बोराचे बोर खाऊन उष्टे बोर त्या श्रीरामासाठी निष्ठा ठेवून एकमेव
तिचं वय 22 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत तिने तपश्चर्या करत श्रीराम कधी मला भेटल, रघुनंदन कधी मला भेटतील ही निष्ठा ठेवून त्या शबरी मातेने वाट पाहत बसली होती वनामध्ये. जे बोर तिच्या चवीला तुरट लागलं ते बोर टाकून द्यायची आणि तिच्या चवीला तिच्या तोंडाला जे बोर गोड लागल ते बोर जशाच्या तशी ते खालेलं बोर त्या दुर्णामध्ये टाकायची. त्याला निष्ठा म्हणतात. तिला जर माहित नसलं, तिची जर श्रीरामावर शबरी मातेची जर निष्ठा नाही गेली तर तिने त्या वनामध्ये थांबत नव्हती. जर शायनात बांधला जर निष्ठा नसली तर हे घर बांधणं होत नव्हतं. भाव जर नाही गेला तर हे घर बांधणं हे त्याला सुचत सुद्धा नव्हतं. त्याला भाव होता की बाबा आपल्याला जसं अन्न वस्त्र निवारा तुम्हाला गणाच्या अगोदर सांगून गेलो तसं या विज्ञान योगानं माणसाला ही इज्जत झाकण्यासाठी वस्त्र पाहिजे आणि आपल्याला शरीराला शक्ती मिळण्यासाठी अन्न पाहिजे. आणि आपण जे काम केलो दिवस रात्र काबाड कष्ट करतो, घरी आल्याच्या नंतर जसं एखादा पक्षी तुम्हाला सांगतो मी त्याला अंडे देऊन पिल्लं काढायचे असते तर त्यानं जागा निवडून इथं साप येणार नाही काय, कोणत्या माणसाचा हात येणार नाही काय म्हणून त्यानं घरट तयार केलं. तर त्या माणसानं आज आपल्या श्रमामधून आपल्या कष्टामधून आज फुलविलेली ही शांती उभा केलेली आहे. तर केवळ ही शांती निष्ठा आहे म्हणूनच केलेली आहे. त्यांची जर निष्ठा नाही गेली, त्यांची भाव जर नाही गेला तर हे काहीच होत नव्हतं. भजन सुद्धा हा, आपण जे भजन करतो आपण निष्ठा आहे म्हणूनच भजन करतात. माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला. हे सगळेच माणसं होता 140 कोटी. हे काय भगवंताला दिसले नाहीत काय? त्यांनीच तयार केलेले होते. तयारी करून काही काही कोण्या मार्गाला गेलेत, कोण माझ्यावर निष्ठा ठेवली हे भगवंताला सगळंच दिसते, सगळंच कळते. कोणता भक्त आपल्यासाठी आपल्यावर निष्ठा ठेवलेला आहे तो भगवंत जाणलेला आहे. म्हणून भगवंत म्हणू लागला मज माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला. कशाची भीक मागू लागलाय? माणसाची मागू लागलाय. मग 140 कोटी लोकसंख्या आहे ते काय देवाला माहित नाही काय? माणसातला मज माणूस द्या. जो माझ्यावर निष्ठा ठेवील, माझ्यावर भाव ठेवील तो माणूस मला पाहिजे. आताही काही माणसं म्हणतात बघा, करडीला कीड नाही वक्त्याला मरण नाही म्हणतात. तसं त्या भगवंताला सुद्धा जो भाव ठेवील तोच माणूस त्या भगवंताला आवडतो, निष्ठा ठेवील तोच माणूस त्या भगवंताला आवडतो. म्हणून महाराज काय म्हणतात,
काना म्हणाले की नाही, काना प्रेमापोटी एवढा धुंद होऊन गेलेला आहे, एवढा पागल होऊन गेलेला आहे. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला समोरच्या पाऱ्यामध्ये कसं काना राधेच्या पाठीमागे येत राहते. ज्या वेळेस माय बाप हो, तुम्हाला सांगतो मी, 9 महिने 9 दिवस ज्या मातेच्या पोटामध्ये एखादं लेकरू राहते, ते जन्म झाल्याच्या नंतर 21 वर्षे मातेने त्या मुलाला सांभाळते, बापानं सांभाळते. 21 वर्षाच्या नंतर उत्तम पाटील लग्न झालं, कधी त्या बाहेरल्या येणाऱ्या बाईच्या प्रेमामध्ये दिवाना होऊन जाईल ते त्याला सांगता येणार नाही. तर तुम्हाला सांगतो मी, राधेच्या माग लागून इतूर आलेला आहे. लय दशा करून घेतलंय कानानं प्रेमासाठी. हा, म्हणून महाराज काय म्हणतात, प्रेमासाठी कृपाळू हा दीन दयाळू, कृपाळू हा दीन दयाळू, त्याला गाठूया. कृपाळू हा दीन दयाळू, त्याला गाठूया. ज्या वेळेस भगवंताची सभा भरली, त्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यासाठी सुरुवात केली. उत्तम पाटील, द्रौपदीला एक नवरा नव्हते, 5 नवरे होते. तरी तिचं वस्त्रहरण करते वेळेस एका बी नवऱ्याची निष्ठा भगवंतावर नव्हती. तर तिला वस्त्र पुरवण्याचं काम तो विटेवर उभा राहिलेला तो भगवंत केला.
कशामुळे केला असेल तुम्हाला सांगतो मी. आपल्याला जाऊन बाजारामध्ये एखादा कपडा आणून आपल्याला वापरता येणार, तर त्या द्रौपदी मातेला वस्त्रहरण कोण केलंय? तो भगवंत केलाय. कशामुळे केलाय? त्या भगवंतावर त्या द्रौपदीची निष्ठा होती, भाव होता. म्हणून ज्या वेळेस धावर धावतो भगवंता, अशी कान जो त्या परमात्म्याच्या कानावर पडल्या क्षणी तिथूनच वस्त्र पुरवायला सुरुवात केलं. तुम्ही इकडे किती वस्त्र वडण्यास सुरुवात करा, जसं जसं वडाल तसं तसं द्रौपदी मातेच्या अंगावरलं वस्त्र येतच राहिलं. कशामुळे राहिलं? केवळ निष्ठा होती म्हणूनच. तुमचं समर्पण काय करत होतं? समर्पणाच्या मागे लागू नका तुम्ही. हा, आधी निष्ठा ठेवायला शिका. निष्ठा ठेवल्याच्या नंतर समर्पण बघाई. हा, वावरात आपण पीकच केलं नाही तर आपले औषध मारायचे घरी औषध आणून ठेवून कोण्या कामाचं होय? पीक येते, पेरल्या काय हे बघा, पेरल्याच्या नंतर उगवलं काय हे बघा, हे झाल्याच्या नंतर पीक फवारणीला आले काय हे बघा. पिकाचे जे पानं राहते त्याला पलटून बघा, खालून थ्रिप्स होता काय, मावा होता काय, लाल कोळी हाय हे बघा. मग पुन्हा फवारणी मारा. उगाच बाजारातून आणलं की उगा लावलं डबल चल दे ना का, तसं सरकारनं आपल्याला मालाला भाव बी देईना आलाय. हा, तुम्ही हे अगोदर तुम्ही निश्चित करा, आपल्याला समर्पण केल्याच्या नंतर काय होते आणि निष्ठा ठेवल्याच्या नंतर काय होते. निष्ठा ठेवायच लागते. निष्ठा होती म्हणूनच त्या द्रौपदीला भगवंत सहाय झालेत आणि भगवंतानं द्रौपदी मातेला वस्त्र पुरवण्याचं काम केलंय. म्हणून महाराज काय म्हणतात, कृपाळू हा दीन दयाळू त्याला गाठूया. कृपाळू हा दीन दयाळू त्याला गाठूया. इथे आहे तुम्हाला सांगतो मी आता
त्याच्याकडून तर प्रमाण आपण ऐकले नाही. आपण पहिल्या पाऱ्यामध्ये विषय ठेवत असताना दोन्ही विषयाचं प्रमाण देऊनच विषय ठेवले, नाही तर त्याने विषयाला ग्रहित धरल्या जाणार नाही म्हणून म्हणतात. धनग्या भावाचं लय बैमान राहतात. बरं अगोदरच काय करायचं ते पक्क्याला अगोदरच करून घ्यायला लागते. उत्तम पडल्यासारखे 4 गावातले माणसं घेऊनच कारभार करायला लागते करताना. नाहीतर आपलं शेत पिकाय सुरुवात केलं की माझा हिस्सा ते होय म्हणायला सुरुवात करते. त्याच्यासाठी 4 माणसं पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण कोण आहे हे सुद्धा ईशाची वाटणी करत असताना लिहून घेणं कामाचं आहे. पाटील काही जण काही रजिस्टर करताना एकाला गट इकून टाकून दिले आणि एकाला कब्जा दिले. म्हणून महाराज काय म्हणते ते एका ठिकाणी पहा प्रमाण. वेद आनंद वेद अनंत बोलिले. वेद किती अनंत बोलिले. अर्थ हितुकाची शोधिले. विठ्ठलाशी शरण जावे निज निष्ठ नाम घ्यावे. अनंत जर वेद बोलायचं असलं, त्या वेदाला जर आपल्याला विनवणी करायचं असलं तर आपल्याला त्या विठ्ठलाचं नाम हे निष्ठेनं घ्यायला लागते. पाटील बकोळ जण आमच्या संप्रदायामध्ये हरिपाठ करतात. देवाची द्वारी म्हणलं तर एकदा जय हरी विठ्ठल बी म्हणतात काही जण. त्याला काय मतलब नाही. तुम्ही जोपर्यंत रामकृष्णच हरी म्हणा पण निष्ठेनं म्हणा. भगवंत एक ना एक दिवस तुमच्या दारामध्ये येऊन उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज काय म्हणतात शिवशंकररावजी माधवराव पाटील त्याला श्रुती सांगते. बरं माफ करा माजी चेअरमन शिवशंकररावजी. मग भक्ती आपण कसं केलं पाहिजे, निष्काम केलं पाहिजे. तुम्ही कर्म करता पण कर्म करत असताना त्या कर्माचं फळ भेटते की नाही हे तुमच्या डोक्यात सुद्धा येऊ द्यायचं. 100% भेटणार म्हणजे भेटणार. कधी भेटाल त्या पद्धतीचं आपलं कर्म असलं पाहिजे तर आपल्याला फळ ऑटोमॅटिक भेटते. मग आपली उदास वरती कधी होते, त्या भगवंतावर जर निष्ठा असली तर आपली उदास वरती होते. वरती सुद्धा फार महत्वाचे आहे. वरती एवढं तर महत्वाचं काही बी नाही. मग आपली उदास, आपल्याला उदास ज्या वेळेस आपलं मन उदास होते त्यावेळेस माणूस म्हणते पहा कुठेतरी देवाला जावं, मन आपलं शांत होईल, उदास होणार नाही. उदासच वाटलंय, मन कसतरीच व्हायलंय म्हणून म्हणते एक म्हणून. कधी म्हणते ज्या वेळेस त्याची वरती उदास होऊन गेलेली राहते त्यावेळेस तो माणूस म्हणते. म्हणून महाराज काय म्हणतात, सांगे सुरती उदास होती
हरिनाम गाता कृपाळू हा दीन दयाळू कृपाळू हा दीन दयाळू त्याला गाठूया कृपाळू हा दीन दयाळू त्याला गाठूया इथे आहे
हा